सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग यांच्यासह महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूमधील 1 किल्ला असे एकूण 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेत। यापुढे हे समाविष्ट झालेले किल्ले साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी यांचा समावेश असून सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग यांचा जागतिक वारसास्थानमध्ये समावेश असला तरी भविष्यात वेंगुर्ले कोर्ट उर्फ डच वखार ही वेंगुर्ले येथील ऐतिहासिक वास्तू जागतिक स्तरावर प्रसिद्ध करण्यासाठी मी प्रयत्नशील असून दी हायर या राष्ट्रीय इंग्रजी वेबसाईटवर 5000 शब्दांचा लेख अलीकडेच नेदरलँड्स येथील आंतरराष्ट्रीय भाषांतर तज्ञ हॅनी मॉन्सिंग यांनी डच पत्रकार रुबेन मालेकर यांच्या सहकार्याने प्रसिद्ध केलेला आहे। त्यामुळे वेंगुर्ले शहरात भविष्यात परदेशी पर्यटक वाढतील आणि पुन्हा एकदा वेंगुर्ले शहर जगाच्या नकाशाच्या प्रकाश झोतात येईल असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालय महावारसा समिती सिंधुदुर्गचे सदस्य, सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण समितीचे उपाध्यक्ष आणि जनसेवा प्रतिष्ठानचे डॉक्टर संजीव लिंगवत यांनी वेंगुर्ले कोर्ट उर्फ डच वखार वेंगुर्ले येथील निवासी नायब तहसीलदार राजन गवस यांना दाखवताना केलं। यावेळी दुर्गप्रेमी डॉक्टर प्रल्हाद मणचेकर, किल्ले पहारेकरी आनंद हिंडे उपस्थित होते। छत्रपती शिवरायांनी संरक्षण दिलेली, शिवरायांच्या स्वराज्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरलेली वेंगुर्ले कोर्ट उर्फ डच वखार भेटी संदर्भात मे आणि एप्रिल 663 सालात छत्रपती शिवाजी महाराज वेंगुर्ले इथं आल्याचा शिवचरित्रामध्ये उल्लेख असून शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी यांनी या भुईकोट किल्ले पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करण्यासाठी अधिक लक्ष दिलं पाहिजे असेही डॉक्टर लिंगवत यांनी सांगितलं। 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळात समावेश ही सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब असून महाराष्ट्र शासन आणि विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेल्या सामाजिक संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण समितीचे प्रभारी अध्यक्ष डॉक्टर कमलेश चव्हाण, उपाध्यक्ष डॉक्टर संजीव लिंगवत आणि सचिव प्राध्यापक एस.एन. पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे 32 किल्ले आहेत त्याच्यापैकी हा एक किल्ला, यशवंतगड आणि भरतगड की कुठचा तरी एक मालवणचा, हे 3च किल्ले हे आपल्या महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाकडे आहे आणि सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडे आहे। हे 5 किल्ले सोडले तर बाकीचे 32 किल्ले आहेत ना, वजा हे 5 किल्ले ना, ते तुमच्या ताब्यात आले सगळे। तिथे काय करायचं असेल तर ते सरपंच आणि जिल्हाधिकारी आणि म्हणजे तहसीलदार यांच्या माध्यमातून तिथे करावं लागतं। पण इथे हे पुरातत्व विभागाच्या अधिपत्या करतात, त्यामुळे आता हिला शासन ग्रँड हे केली 12 वर्ष। आता हा निधी सँक्शन करून हे एक काम झालंय आता एवढ्यापर्यंत। आता पूर्ण जिल्हा नियोजन म्हणून पुढे निधी येईल त्याच्यात पुढचं काम नाही, पण आता ह्याचा पुढचा ते वर्षा पण हो वर्षा हो हो हळूहळू आता ह्याच्यात काय निधी कसा उपयोग हे एक फोटो घे।